पैसा आणि पावित्र्य स्वतःच्या तमाम धनदौलतीचा अभेर करून पराकोटीच्या गरिबीत गुजरात करणारे एक गुरु महाराज धनिक लोकांना मात्र जवळ करत असत। त्यांच्या वागण्याची ही परस्पर विरोधी पद्धत पाहून त्यांच्या शिष्यगणांना मोठा अचंबा वाटे। आपल्या या कृतीचे स्पष्टीकरण देताना गुरुजी एक दिवस म्हणाले, धनिक पवित्र होणं हे अवघड असलं तरी ते अशक्य कोटीतलं नसलंच मुळी। ते कसं? शिष्यांनी पृच्छा केली। त्यावर गुरुवर्य म्हणाले, अंगणातल्या त्या बांबूकडे जरा निरखून बघा। त्या बांबूच्या छायेचा परिणाम अंगणातील त्या धुळीकणावर कितीसा झाला आहे, तितकाच संपत्तीचा परिणाम विवेकी माणसाच्या मनावर होत असतो। शिष्य त्या बांबूच्या सावलीकडे निरखून पाहू लागले। त्या बांबूची छाया अंगणातील धुळीकणावर पसरली होती। छाया सदोदित येत होती, जात होती। धुलीकण मात्र आपल्या मूळ जागेवरच जसेच्या तसे स्थिर होते। ते होते निश्चल, निस्तब्ध, निश्चित, निर्विकार। आणि जो माणूस विवेकी असतो तो नम्र असतो। ह्याच येशूचा जन्म झाला बेथलेम नगरीमध्ये। त्या बेथलेम नगरीमध्ये त्याच्या जन्माचं स्मरण करून देणारं एक चर्च आहे। त्याला नेटिव्हिटी चर्च म्हणजे येशूच्या जन्माचं चर्च म्हणतात। तिथे दरवाजा जो आहे, मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते दगडात बांधलेलं आहे आणि अगदी आखूड आहे आणि उंचीने फार कमी आहे। येणारा माणूस आपल्या कपाळावरची सगळी शिरोभूषणं काढतो। राजा जरी असला तरी तो आपलं मुकुट काढतो, कमरेत वाकतो, तेव्हाच तो त्या चर्चमध्ये प्रवेश करू शकतो। ज्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे, ज्याला येशूकडे जायचं आहे, त्याने असं नतमस्तक झालं पाहिजे। आपल्याकडे सारी संपत्ती जी आहे, धनदौलत जी आहे, तिचा अवेर करायला शिकलं पाहिजे। म्हणून येशू म्हणाला होता, तुझ्याकडे जे काही असेल नसेल ते सारं विक। मदर तेरेसा सारखी माणसं आपल्याकडे आहेत। चांगल्या घराण्यात ती जन्माला आली, पण त्यांनी काय केलं? त्यांनी सारं काही विकलं आणि गोरगरिबाच्या सेवेला त्या लागल्या। ते जेव्हा आपण करू तेव्हाच पैसा आपल्या मुठीत आहे, आपण पैशाच्या मुठीत नाही, असंच जगाला पाहायला मिळेल। देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा। वदनी तुझे मंगळनाम हृदयी अखंडित प्रेम, चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा। नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा। भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून परमात्म्याविषयीची अनन्यता व्यक्त करतात। व्यवहारामध्ये आपली अनन्यता ही संसाराच्या बाबतीत असते। संसाराच्या बाबतीत आणि सांसारिक गोष्टींविषयी आपली आस्था असते, आपलं प्रेम असतं, आपली आपुलकी असते। पण संतांचा विचार केला तर संतांसाठी फक्त परमात्मा एकमेव असतो। एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती। अहो, नामदेव महाराजांच्या अधिकाराबद्दल काय बोलायचं? नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, हा ज्या नामदेव महाराजांचा अधिकार, त्या नामदेव महाराजांनी या अभंगातून आपल्याला सांगितलं की देह जाओ अथवा राहो। नाथ महाराजांचा एक असा अभंग आहे, जाईल तरी जाओ प्राण परी मी न सोडे चरण, ऐसा विश्वासलो हरी नाम तुमचे कंठी धरी। होईल ते होवो साचा परी नाम न संडो वाचा, चित्त वेधले चिंतनी शरण एका जनार्दनी। एकनाथ महाराजांनी सर्व संतांनी परमात्म्याच्या विषयीची अनन्यता आपल्या अभंगातून वेळोवेळी प्रगट केलेली आहे। भानुदास महाराजांच्या जीवनातलं उदाहरण पहा। ज्या भानुदास महाराजांच्यामुळे आज आपल्याला पंढरीमध्ये पांडुरंगाचं दर्शन मिळतं, ते एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज अनागोंदीला गेले। तिथे त्यांच्यावर जो काही प्रसंग ओढवला, त्या प्रसंगाबद्दल जर आपण बघितलं तर ती सुद्धा एक प्रकारची अनन्यताच आहे। एकनिष्ठता भक्ती आहे, अविच्छिन्न भक्ती आहे। भक्त आणि देवाची ताटातूट होण्याचा किती जरी मोठा प्रसंग आला
तरी जी भक्ती खंडित होत नाही ती अविच्छिन्न भक्ती ह्या प्रकारामध्ये मोडत असते. खूप मोठी कथा आहे, पण एवढा त्रास त्यांना होत असताना त्यांच्या मुखातली भाषा बघा. जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहेगा विठोबा, न करी आणि कांचा पांगिला, न करी आणि कांचा पांगिला. न करी आणि कांचा पांगिला. भानुदास महाराज सांगतायत, जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, पर मी तुझीच वाट पाहेगा विठोबा, न करी आणि कांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. सप्तही सागरे समरस होती, जै हे विरुनी जाय क्षिती, पंचमहाभूते प्रळय पावती, तरी मी तुझाची सांगाती गा विठोबा. भल तैसेवर परो भारी, परी नामन संडो नटळो निर्धारी, जेवी पतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा. अशा प्रकारची ही भाषा नामदेव महाराज या अभंगामध्ये बोलतात. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. आमचा भाव, आमची श्रद्धा, आमची भक्ती एकमेव पांडुरंगाच्या चरणापाशी आहे. त्याच्यामुळे त्याचे चरण सोडण्याचा तर विषयच नाही. चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. आता कसं असतं सर्वसामान्यपणे की एखाद्याची शपथ घेत, एखाद्या विषयाची शपथ घेत असेल तर स्वतःची शपथ घेतो. पण नामदेवराय म्हणतायत, आण तुझी पंढरीनाथा. परमात्म्याची आण घेतायत. याचं एकमेव कारण परमात्म्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नाहीच आहे. त्याच्यामुळे तुझी काय आणि माझी काय एकच आहे असं समजायला हरकत नाही. चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. वदनी तुझे मंगळ नाम. परमात्म्याचं नाम मंगळ आहे. श्री विठ्ठलाचे नाम मंगल, अमंगल उद्धरते. ऐसा ज्याचा थोर महिमा, शिव उमा जपती. एकनाथ महाराज सांगतात, वदनी तुझे मंगळ नाम. परमात्म्याचं नाव पवित्र आहे, मंगळ आहे. पवित्राणाम पवित्रं यो मंगलानांच मंगलम. अशा प्रकारे परमात्म्याचं वर्णन केले. परमात्म्याचं नाव सुद्धा तेवढंच पवित्र आहे. वदनी तुझे मंगळ नाम, हृदय अखंडित प्रेम. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. वारकरी संप्रदायामध्ये कुठल्या गोष्टीला जास्त महत्व आहे तर नित्यनेमाला महत्व आहे. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. ज्ञानोबाराय सांगतात, नित्यनेमाला महत्व आहे. काहीतरी नित्यनेम व्हावा. एक ओवी तरी वाचावी, एक अभंग तरी वाचावा कमीत कमी. नामदेवराय सांगतायत, नामा म्हणे केशवराजा, मी जो काही नेम तुला सांगितला आहे ना तो माझा पुढेही चालू ठेव. ही मागणी एक प्रकारे नामदेव महाराज परमात्म्याकडे मागतायत. विठ्ठल 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 विठ्ठल.